यंदा पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे पुण्यामध्ये पाणी कपातीला सुरुवात झालेली आहे. कालपासून ह्या पाणी कपातीला सुरुवात झाली आहे आणि असं महापालिकेचं नियोजन आहे की दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे, म्हणजे सम आणि विषम तारखेनुसार. त्यानुसार आज 16 तारीख आहे आणि पुण्यातला शिवाजीनगर हा जो भाग आहे, या भागाला आजच्या दिवशी म्हणजे सम तारखेच्या दिवशी पाणी येणं अपेक्षित होतं. सध्या मी शिवाजीनगर भागामध्येच आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय या मावशी भांडी घासतायत बाहेर. आता मावशी, इतकं पाणी, फक्त हे काय घमेलभर पाणी आहे, हे इतकं पुरणार या सगळ्या भांड्यांना? आता काय करायचं, पाणी एक दिवस आडे म्हटलं तर ना, हां पाणी एक दिवस आडे म्हटलं तर ना करच लागतंय पाण्याचं. बरं, पण आता हे पाणी म्हणजे आत्ताच्या पुरती भांड्यांना झालं, अजून दुपारचं जेवण, संध्याकाळचं, उद्या नाश्ता, उद्या दुपारचं जेवण, संध्याकाळी कसं पुरणार हे 2 दिवस? सगळं भरून ठेवलेत ना त्यांनी. मग पाणी आलं होतं अपेक्षित, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पाणी आलं होतं? मला नाही माहिती, मी कामाला येते इथं. बरं. मला नाही माहिती त्यांनी किती भरून ठेवलेत किती नाही. मला किती लागतंय तेवढं मी पाणी घेऊ शकते, हां. भांडे घासते. पण आधीपेक्षा काटकसर करावी लागते. हो हो, बरं, आधी सारखं का कमी कमी पाणी वापरावं लागतंय. तुम्हाला तसं सांगितलं पण असेल कमी कमी पाण्यामध्ये? हो हो, सांगितलेत. या ठिकाणी बघितलं तुम्ही, हे बघा, या एक छोट्या छोट्या बॅरल पासून सगळं भरून ठेवलेलं आहे, कारण आज या ठिकाणी पाणी आलं होतं. हा मोठा बॅरल आहे आणि एक साधारण एक चार माणसांचं जरी आपण कुटुंब म्हटलं तरी सुद्धा ही जी भांडी भरून ठेवलेली आहेत, बॅरल भरून ठेवलाय, हे खरंच पुरेसं आहे का? इथे काही माझ्यासोबत महिला सुद्धा आहे, त्यांना आपण विचारूया. आधी आजींकडे जाते. आजी, एवढं पाणी आता जे भरलंय तेवढं आज तुमच्या घरी पाणी आलं होतं? नाही, आमच्या घरी नाही पाणी आलं आज. नाही आलं पाणी. नाही आलं पाणी. बरं, पण मग आता कसं पाणी नाही तर काय करणार, कामं कशी करणार? आता थोडासा अर्ज काल त्या दिवशी भरलेला थोडा अर्ज आहे हां, आणि हा पियाचे भरले 2 हांडे. बरं. मग ते पुरतील आता, परवापर्यंत पुरतील? आता कसलं पुरतं? हा? बरं, पण मग पाणीच आलं नाही तर तुम्ही कसं करणार? मग म्हणजे आम्ही इकत बिसनेरी बोलवतो. विकतचं? हा, विकतचं. किती बाटल्या त्या बिस्लरीच्या मोठ्या ज्या असतात त्या किती बाटल्याला घ्याव्या लागतात? 2? 10 बाटल्याला घ्यावा लागत त्यात. बापरे. बरं, आणि उन्हाळा पण आहे त्यामुळे साहजिक पाणी पण जास्त लागतं. हा, पियाला 10 बाटल्या घेतल्या तर एवढा कसा बे ड्रम अर्धा भरतो. तुम्ही कितव्या मजल्यावर आहे राहायला इथे? हे काय इथंच वर आहे. मग तिथे वरती पण पाणी नाही चढत पहिल्या नाही, नाही. मजल्यावर? नाही ना चढत. बरं, आता काल म्हणजे हे पाणी नाही चढत हे नेहमीचं झालं, पण साधारण पाणी पुरवठा 1 दिवसाआड केलेला आहे, त्यामुळे पाणी तुम्हाला पुरतंय का जेवढं अपेक्षित आहे? पाणी पुरत नाहीये. मेन म्हणजे आता लाईनीतले रूम्स छोट्या आहेत, त्याच्यामुळे विषय काय होतो, आपण स्टोरेज किती करणार. आणि लहान मुलांना स्कूलला वगैरे जायचं असतं, नेक्स्ट डेला त्यांचे युनिफॉर्म्स आता सगळं चालूच झाले, त्यामुळे पाणी थोडं जास्त वेळ सोडलं तर आम्हाला जरा बऱ्यापैकी त्याचा यूज करता येईल. 1च तास पाणी, ते पण 2 दिवसाचं. 2 दिवसाचे कपडे धुणं, भांडी, घरात सगळ्यासाठी नाही पाणी पुरत आहे. त्यामुळं आणि विषय काय होतोय, थोडा वेळ कधी कधी कमी दाबानं पाणी येते, वर लोक मोटर्स वगैरे लावतात आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा प्रचंड कमी, लो स्पीड असते, त्यामुळे पाणीच भरून होत नाही. एका तासात पण पाहिजे तेवढं एका पाणी तासात कसं होणार ना, 2 दिवसाचं पाणी यूज करून. आपण कपडे वगैरे राहतात, बाकीच्या गोष्टी आहेत, त्यामुळे नाही, पाणी पुरत नाहीये. आणि पाण्याचे आम्ही पण काटकसे करतोय. उन्हाळा आहे, पाणी कमी आहे, पण जेवढं पाणी यायला हवं तेवढं तर पाहिजे ना. आपल्या लाईन मध्ये राहतोय आपण, आपलं सगळं टॉयलेट, बाथरूम सगळं आपण बाहेरून कुठून आणू शकत नाही. गावाकडे विहिरी असतात, बाकी असतात सोर्स, पण इकडं नाहीये ना तसं काय आपल्याकडे. बरोबर आहे. सगळे पोलीस लाईन मध्ये, म्हणजे सगळी ही लोक, त्यांची सकाळी गडबड असते, दुपारी ड्युटी असते, कसं सगळं तुम्ही आता पाणी 1 दिवसाआड येते कसं करताय? काय नाही, कमी वापरतो आणि आम्हाला 7:30ला येतं पाणी घरात. बरं. 7ला सोडते, 7:30ला येतं. पण काय आता तुमची मागणी काय आहे महापालिका प्रशासनाला, जर तुम्हाला काही मागणी करायची? कमीत कमी 1.5 तास तरी पाणी हवंय, कारण की आता काही आपल्या ड्युटीला वगैरे पण जातात पोलीस कर्मचारी, मग त्या येऊन त्यांनी कधी पाणी भरायचं काय, मग दररोज 1 पाऊण तास सोडलं ना, रोजचं पाऊण तास, एका दिवशी 1.5 तास सोडण्यापेक्षा आता पूर्ण शहरात, म्हणजे फक्त तुमच्या भागात आहे, पूर्ण शहरात दिवसाआड करणार आहे, तर त्यामुळे वेळ वाढवायला पाहिजे. 1.5 तास तरी सोडावं, कारण की मोटर्स वगैरे मुळे पाणी येत नाही, कमी दाबाने पाणी ऑलरेडी, त्यामुळे 1.5 तास तरी सोडावं, म्हणजे प्रत्येकाला पाणी प्रॉपर भरून तर ठेवता येईल बऱ्यापैकी. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे घर आहे, बैठ्या घरामध्ये सध्या आता मी आहे. हा एक मोठा बॅरेल भरलेला आहे आणि पलीकडे एक अजून छोटे छोटे 2-3 बॅरेल आहे. एक 4 माणसांचं कुटुंब जरी आपण विचार केला तरी हे पाणी पुरेसं नाहीये. 2 दिवस पुरतील इतकं पाणी नाहीये. काकू, आता पाणी अचानक संपलं तर काय करणार? इथे पर्याय काय आहे तुम्हाला? काय पर्याय करायचं? तसंच बसायचं, नाही तर विकत आणायचं बाहेरून. विकत आणायचं, पण पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते विकत, पण मग आता हे तर वापरायला? कुठून आणायचं? जर कुठं असं बाहेर तर मग तिकडून घेऊन येतात पोरं. तुम्हाला काही टँकरची वगैरे सुविधा नाही आहे नाही का? नाही, तर काही नाही आम्हाला, अजून तर काही नाही आले. काही करू शकत नाही. प्रायव्हेट आणायचं आपण. प्रायव्हेट आपल्या पैशाने सगळे.
त्याच्यासाठी बाकी कोणी काही नाही खर्च नाही करणार. म्हणजे अशा 2-2, 4-4 लोकांमध्ये घेऊन यायचं. पहिलं होतं आम्ही आणायचो, पहिले पाणीचा असंच प्रॉब्लेम होता, तर आणत होतो. बरं. आजींना आपण विचारूया. आजी, आता पाणीच नाही आलं समजा, आता आज आलंय थोडा वेळ, तेही म्हणता तुमच्या घरात नाही आलंय, आणखी परवा पण आलं नाही. आता परवा म्हणजे दिवसाआड म्हटलं तर उद्या नाही येणार आणि परवा थोडंफार येईल, पण परवाचंही पाणी नाही पुरलं तर काय कराल मग? काय करायचं मग विकत घ्यायचं. किती विकत घेऊन किती घेणार हो तुम्ही? किती मग काय करायचं. सगळीकडे सगळीकडे हे आहे ना. आणि पाण्यावर जर आपण पैसे घालवायचं म्हटलं तर अफोर्डेबल पण नाही ना. आपलं नियोजन महिन्याभराचं विस्कळीत होतंय त्यात, आणि आपण पत्राळ वगैरे पण यूज करतोय बऱ्यापैकी, ज्या आपल्या यूज अँड थ्रोच्या आहेत. भांडे तेवढं तरी वाचावं म्हणून. आता बघू, आता तर 2 दिवस झाले, आता तर ही सिच्युएशन आहे. अजून आता किती दिवसांपर्यंत हे करतात हे आपल्याला वेगवेगळे पर्याय या महिलांनी आतापासूनच वापरायला सुरुवात केली आहे. जसं त्या ताईंनी उल्लेख केला की भांडी घासायला पाणी लागतं म्हणून आम्ही पत्रावळ्यांचा वापर करतोय. आणखी किती दिवस अशी परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागेल हे सांगता येत नाहीये, कारण अजूनही पाऊस आपल्याकडे दाखल झालेला नाहीये किंवा म्हणावा तसा पावसाचा अंदाजही दिसत नाही. हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे, साधारण 20 तारखेपर्यंत अंदाज आहे की पाऊस येऊ शकतो. पण तोपर्यंत पुण्यामध्ये पाणी कपातीला या सगळ्या महिला कशा पद्धतीनं सामोरे जात आहेत हे आपण दाखवलेलं आहे. आता आशा करूया की पाऊस लवकर दाखल होईल आणि पुणेकरांवरचं पाणी कपातीचं जे संकट आहे ते टळेल. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.